सातारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून रेड अलर्ट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस आहे तो सध्या सातारा जिल्ह्यामध्ये बरसतोय। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये मोठी पावसाने उच्चांकी जी आहे ती मिनी मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर मध्ये 300 पेक्षा जास्त मिलीमीटर पावसाची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे। तसेच पाहायला गेलं तर पाटण तालुक्यातील नवजा परिसर आहे तो धबधबा नवजा म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। या नवजा धबधब्याच्या परिसरात देखील 326 मिलीमीटर पेक्षा मोठ्या प्रमाणावरची जी उच्चांकी आहे ही पावसाने गाठलेली पाहायला मिळते। दरम्यान सातारा जिल्ह्यातील महत्वाचं पाण्याचा स्रोत म्हणजे कोयना धरण। या कोयना धरणातून कालपासून 11 वेळा पाण्याचा विसर्ग केलेला आहे आणि 13 फुटापर्यंत जी आहे ती पाण्याची ते 6 दरवाजे उघडून पाण्याचा 96,000 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो सध्या कोयना धरणातून सुरू करण्यात आला आहे। सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची पाण्यामुळे आवक वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात जो विसर्ग आहे तो सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या आहोत साताऱ्यातील संगम माहुली परिसरामध्ये। या ठिकाणी कृष्णा आणि वेण्णेच्या नदीचा संगम होतो। या ठिकाणी आपण पाहू शकतोय की मोठ्या प्रमाणात रुद्र रूप जे आहे ते सातारकरांना पाहायला दाखवतोय। आपण साताऱ्यातील महाराष्ट्रातील नागरिकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणची सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे थोरले छत्रपती शाहू महाराजांची समाधी आहे ती आपण पाहतोय की या ठिकाणी संपूर्ण समाधी आहे ती पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते। या ठिकाणी फक्त कळस जो आहे तो पाहायला मिळतोय। या ठिकाणच्या नद्यांनी संपूर्ण जे रौद्र रूप आहे ते सध्या घेतलेलं एकूणच पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देखील काढले आहेत। ज्या पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्या नदीकाठच्या गावांना देखील सतर्कता इशारा आहे तो एकूणच जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे। तसेच धरण प्रशासनाच्या माध्यमातून जे पाणलोट क्षेत्र आहे किंवा जे नद्याच्या शेजारी असणारी गावं आहेत त्यांना देखील जे योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत। प्रत्येक नागरिकाला काळजी घेण्याचे आदेश केले आहेत। पूरजन्य परिस्थितीकडे जाऊ नये, सेल्फी काढू नये असे जे काळजी घेण्याचे आदेश आहेत ते सध्या जिल्हा प्रशासन असेल किंवा धरण प्रशासन यांच्या वतीने देण्यात आले आहेत। ओमकार सोनाले, नवराष्ट्र, संगम माहुली, सातारा।